नमस्ते विद्यार्थी मित्रांनो। लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती। आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया। युरोपियनांचं भारतात आगमन हा टॉपिक आपण आज बघणार आहोत। युरोपियनांचं भारतात आगमन होण्यापूर्वी भारताची सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थिती कशी होती, याच्याशिवाय युरोपियनांचं भारतात आगमन झाल्यानंतर ब्रिटिश सत्तेचाच पाया का घातला गेला, ब्रिटिशांच्या सोबतच इतर कंपन्या, इतर देशांचे सुद्धा लोक या देशामध्ये आलेले होते, हिंदुस्थानमध्ये आलेले होते, पण टिकले ते फक्त ब्रिटिश। ते का टिकले, त्यांनी कोणत्या पद्धतीने या देशामध्ये पाया घातला ब्रिटिश सत्तेचा, तेही आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी युरोपियनांचं आगमन होण्यापूर्वी भारतामध्ये सर्वात मोठी बलाढ्य सत्ता होती, ती मुघल बादशाहाची सत्ता होती। मुघल बादशाहाची स्थापना किंवा मुघल बादशाहीची स्थापना, मुघल सत्तेची स्थापना करण्यामध्ये बाबर 1526ला जी पानिपतची पहिली लढाई झाली, त्या लढाईमध्ये मुघल सत्तेचा पाया घातला बाबरनं। ॲक्च्युली थोडंसं पूर्वीचं बघायचं झालं तर इसवी सन 5000 वर्षाची अतिशय सुंदर, अतिशय गौरवशाली, शौर्यशाली परंपरा असलेल्या हिंदुस्थानामध्ये 800 ते साधारणतः 1400पर्यंत मिडिवल किंवा मध्ययुगीन कालखंड म्हणून गणला जातो। प्राचीन भारत हा सुजलाम सुफलाम होता। प्राचीन भारतामध्ये सोन्याची खाण म्हटलं जायचं हिंदुस्थानला। प्राचीन भारतामध्येच भारताचा व्यापार, हिंदुस्थानचा व्यापार पूर्वेकडे होता, पश्चिमेकडे होता, संपूर्ण जगभर होता। आणि या प्राचीन भारतामध्ये ढाक्याची मलमल असेल, भारतामध्ये पिकणारे सर्व पदार्थ असतील, मसाल्याचे पदार्थ असतील, कपडे, ताग, नीळ, हे सगळे पदार्थ एवढे भारताबाहेर प्रसिद्ध होते की भारताशी व्यापार करायला, हिंदुस्थानशी व्यापार करायला संपूर्ण जग उत्सुक होतं आणि तो वेगवेगळ्या मध्यस्थांच्या मार्फत व्यापार सुरू होता। हे बघण्यासाठी किंवा हे बघण्याच्या सोबतच आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की भारत हा स्वयंपूर्ण होता। भारताची संपूर्ण अर्थव्यवस्था, हिंदुस्थानची संपूर्ण अर्थव्यवस्था ही स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था होती। कोण वरती राज्य करतो, कोण बादशाह आहे, कोण राजा आहे, कोण हिंदुस्थानचा राज्यकर्ता आहे, हे पाहण्यापेक्षा खेड्यामध्ये खेडे केंद्रित व्यवस्था, शेती केंद्रित व्यवस्था असल्यामुळे फारसं खेड्यातून बाहेर पडायला लागत नव्हतं। यांच्यामध्ये काहीही बदल होत नव्हता। राज्यकर्ते बदलले तरी भारताची ग्रामीण परिस्थिती सेम होती, पण पहिल्यांदा या देशामध्ये युरोपीय आले आणि भारताची ग्रामीण परिस्थिती अभूतपूर्व बदलली। अभूतपूर्व बदलली म्हणजे संपूर्ण सामाजिक जीवनामध्ये घुसळण सुरू झाली, संपूर्ण सामाजिक, राजकीय सगळ्याच जीवनामध्ये अभिसरण सुरू झालं। म्हणून ब्रिटिशांचं आक्रमण हिंदुस्थानवरती झालं, युरोपियनांचं आक्रमण हिंदुस्थानावरती झालं असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा हे आक्रमण व्यापाराच्या निमित्तानं झालं। आणि म्हणून ते आक्रमण होण्यापूर्वीचे जे आक्रमणधारी होते, तुम्हाला गजनीचा मोहम्मद माहिती असेल, 17 वेळा स्वाऱ्या केल्या हिंदुस्थानमधल्या, गुजरातमधल्या सोरटी सोमनाथवरती। जेवढं नेता येईल, जेवढं पळवता येईल तेवढं सोनं, चांदी, घोडं, हत्ती ह्या सगळ्यावरून त्याने घेऊन गेला। अशा 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे, 17 वेळा स्वाऱ्या केल्या तरी सोरटी सोमनाथच्या त्या गुजरातमध्ये मंदिरामध्ये सोनं शिल्लक होतं। या एका घटनेवरून आपल्याला कल्पना येऊ शकते की हिंदुस्थान किती श्रीमंत होता, हिंदुस्थानमध्ये किती श्रीमंती होती। आणि म्हणून ज्या वेळेला प्राचीन भारतामधून आपण थोडंसं 700-800च्या पुढं येतो, त्यावेळेला इसवी सन 700-800च्या पुढं बघतो, त्यावेळेला मुघल सत्तेचा पाया बाबर नावाच्या आक्रमकानं घातलेला होता। अफगाणिस्तानमधल्या असतील, इराणमधल्या असतील, या पश्चिम एशियामधल्या टोळ्यांना भारतातली ही श्रीमंती दिसली। पश्चिम आशियामधल्या टोळ्यांना किंवा आक्रमकधारी टोळ्यांना भारतामधल्या ह्या वार्ता जात होत्या की भारतामध्ये खूप श्रीमंती आहे। आणि म्हणून हे खूप मोठे योद्धे वगैरे अशा पद्धतीने होते, पण या टोळ्या होत्या, या टोळ्यांनी आसपासचे सवंगडी जमा केले, दरोडेखोर जमा केले आणि या टोळ्यांनी भारतावरती आक्रमण करायला सुरुवात केली, भारताला लुटायला सुरुवात केली। मूलभूत फरक असा होता, बाबर, हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान, औरंगजेब, बहादूरशाह, जाफर, 1857च्या बंडामध्ये सुद्धा जाफर होता, हा शेवटचा बादशाह। बाबरनं मोगली बादशाहीची किंवा बाबरनं मुघल सत्तेची स्थापना केली, त्याच्यानंतर आलेल्या अनेक बादशहांनी हिंदुस्थानमध्येच आपलं बस्तान बसवलं, हिंदुस्थानमध्येच काही प्रगती केली, जे नुकसान केलं असेल तेही हिंदुस्थानचंच केलं। हिंदुस्थानला किंवा हिंदुस्थानच्या या मातीला त्यांनी आपलं मानलं। हे कम्प्लिटली युरोपियनांच्या आगमनाच्या विरुद्ध होतं, युरोपियनांच्या ॲटिट्यूडच्या विरुद्ध होतं। म्हणजे दोन्हीमधला फरक असा होता की जेव्हा जेव्हा मध्य एशियामधल्या आक्रमकाने हिंदुस्थानवरती आक्रमण केलं, ते इथंच राहिले, इथल्या मातीमध्ये राहिले आणि इथल्या मातीमध्ये समरस झाले। पण युरोपियन असे होते की जे इथल्या मातीशी कधीही समरस झाले नाहीत, पण इथल्या मातीला लुटण्याचं काम, इथल्या श्रीमंतीला लुटण्याचं काम त्यांनी हिंदुस्थानमधून केलेलं होतं। म्हणून दोन्हीमधला हा मूलभूत फरक आपल्याला युरोपीय येण्या अगोदरचा हा बघावा लागेल। आता याच्यामध्ये बाबरनं जरी मुघल सत्तेची स्थापना केली असली तरी औरंगजेब हा सर्वात बलाढ्य बादशाह होता हिंदुस्थानमधला।
त्याच्यानंतर बहादूर शाह जाफर शेवटचा बादशाह म्हणून गणला जातो. ह्या एक केंद्रित मुघल सत्ता बरीच वर्ष मध्ययुगीन कालखंडामध्ये होती आणि या मध्ययुगीन सत्तेमध्ये अनेक बाकीच्या सत्ता होत्या, पण मुघल सत्ते एवढ्या प्रबळ सत्ता त्यावेळेला हिंदुस्थानमध्ये नव्हत्या. आणि म्हणून ज्या वेळेला युरोपीय भारतात आले त्यावेळेला परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला एक मुद्दा लक्षात ठेवावा लागेल की जहांगीर, शहाजहान असेल, औरंगजेब असेल, या सगळ्यांचं इथं एक केंद्रित राज्य सुरू होतं. त्यांचे सुभेदार प्रांतांमध्ये राज्य करत होते, म्हणजे एक केंद्रित सत्ता होती. आणि ज्या वेळेला युरोपीय भारतामध्ये आगमन करते झाले त्याच्या अगोदर भारताचा व्यापार जर बघायचा झाला तर साधारणपणे आपण इथं युरोप खंड आहे असं गृहीत धरू. युरोप खंडानंतर मध्य आशिया आणि साधारणपणे हिंदुस्थान या ठिकाणी म्हणजे भारत हा मध्य आशिया, इराक, इराण असेल, तुर्कस्तान असेल वगैरे हे सगळे. भारताचा व्यापार पूर्वेकडे सुरू होता, पश्चिमेकडे सुरू होता. साधारणपणे भारताचा हा दक्षिण भाग कालिकत बंदर आहे आणि म्हणून जलमार्गाने व्यापार सुरू वेगवेगळ्या ठिकाणी होता, खुष्कीच्या मार्गाने वेगवेगळ्या ठिकाणी होता. पण युरोपाशी जो व्यापार हिंदुस्थानचा सुरू होता तो व्यापार मध्य एशिया मार्फत सुरू होता. मध्य एशिया म्हणजे एक शहर होतं तुर्कस्तानमधलं कॉन्स्टँटिनोपल नावाचं. या कॉन्स्टँटिनोपल शहरामध्ये मध्यस्थी लोक एकत्र यायचे आणि भारतामधून आणलेला माल युरोपीय लोकांना विकायचे. युरोपीय लोक वास्तविकता इटली वगैरे इथून, युरोपीय म्हणजे कुठले, स्पेनचे लोक, पोर्तुगालचे, ब्रिटनचे, फ्रान्सचे, इटलीचे लोक किंवा व्यापारी मध्य एशियामधून तो माल युरोपला घेऊन जायचे. परिस्थिती अशी होती की भारताला त्यावेळेला व्यापाराची गरज होती, पण इतकी नव्हती की व्यापारा वाचून त्याचं काय अडेल. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा होता की युरोपला भारताशी व्यापार करण्याची अतिशय आवश्यकता होती. थंड प्रदेशामध्ये असलेल्या ह्या युरोपीय सत्तांना मसाल्याच्या पदार्थांची अतिशय गरज होती. नीळ असेल, ताग असेल, कापड असेल, मिरची मसाला असेल, या सगळ्यांची एवढी आवश्यकता होती की त्याच्याशिवाय त्यांचं राहणं मुश्किल होतं. आणि म्हणून हा व्यापार त्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. पश्चिमेकडचा व्यापार भारताच्या पश्चिमेकडचा व्यापार युरोपला जास्त महत्त्वाचा होता. आणि भारताचा पूर्वेकडे सुद्धा जावा, सुमात्रा, मलाया, इंडोनेशियन बेटांशी जो व्यापार होता तोही व्यापार चांगल्या पद्धतीने सुरू होता. थोडक्यात आजच्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर भारताचा व्यापार हा सिल्की पद्धतीचा होता. मालाची देवाणघेवाण होण्यासाठीचं जे माध्यम होतं ते सोन्या चांदीचं माध्यम होतं. आणि म्हणून हे सोना चांदी यांचा ओघ भारताकडे सुरू होता. म्हणून एक म्हण होती पूर्वी की भारतामध्ये काठीला सोनं बांधून जरी कुणीकडे प्रवास करायला लागला तर त्याच्याकडे बघत सुद्धा नव्हते, इतकं सोनं हिंदुस्थानमध्ये होतं. सोने की चिडिया, सोन्याची खान हिंदुस्थानला म्हणलं जायचं. एवढा प्रचंड प्रमाणामध्ये हिंदुस्थानचा व्यापार इव्हन मुघल बादशाहीमध्ये सुद्धा तो सुरू होता. मुघल बादशाहीच्या या मुघल सत्तेच्या अधिपत्याखाली असणाऱ्या हिंदुस्थानमध्ये सुद्धा सुरू होता. म्हणजे हिंदुस्थान हा प्रचंड श्रीमंत होता. त्यावेळेची जागतिक अर्थसत्ता होती असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. झालं काय, हा जो खुष्कीचा व्यापार होता म्हणजेच जमिनीवर चालणारा व्यापार होता, कॉन्स्टँटिनोपलच्या मार्फत होणारा किंवा चालू राहणारा व्यापार होता, तो एके दिवशी बंद पडला. ते वर्ष होतं 1453. 1453ला कॉन्स्टँटिनोपल तुर्कांनी जिंकलं. तुर्कांनी जिंकल्यानंतर हा मध्य एशियामार्फत सुरू असणारा खुष्कीचा व्यापार बंद पडला. व्यापार बंद पडल्यामुळे अडचण झाली ती ह्या सर्व युरोपीय देशांची अडचण झाली. काय अडचण झाली? मसाल्याचे पदार्थ मिळेनासे झाले, कापड मिळेनासे झालं. जेवढे हिंदुस्थानमधून पदार्थ व्यापाराच्या निमित्ताने युरोपमध्ये जात होते तेवढे बंद झाले. बंद झाल्यामुळे संपूर्ण युरोपमध्ये हाहाकार माजला. काही करून कोणत्याही परिस्थितीमध्ये ॲट एनी कॉस्ट हा व्यापार सुरू राहायला पाहिजे यासाठी वेगवेगळ्या नाविक खलाशांना युरोपीय सत्ताधीशांनी आमिष दाखवलं. युरोपीय सत्ताधीशांनी प्रोत्साहन दिलं की चला जावा, हिंदुस्थानकडे जाणारा जलमार्ग शोधून काढा. आणि मग हिंदुस्थानकडे जाणारे जलमार्ग शोधून काढण्याच्या निमित्ताने युरोपमध्ये मोहिमा निघाल्या. अनेक मोहिमा निघालेल्या असताना 1492मध्ये युरोपमधून कोलंबस नावाचा एक खलाशी निघाला हिंदुस्थानचा शोध लावतो म्हणून. आणि हिंदुस्थानचा शोध लावतो म्हणून निघालेला कोलंबसनं पूर्वेला हिंदुस्थानकडे जाण्याऐवजी पश्चिमेकडे गेला आणि अमेरिकेचा शोध लावला. 1498मध्ये वास्को द गामा पोचला कालिकतमध्ये. 1497ला तो युरोपमधून निघाला पोर्तुगीज बादशाचं फरमान घेऊन हिंदुस्थानचा शोध घेण्यासाठी. आणि हिंदुस्थानचा शोध घेण्यासाठी निघालेला वास्को द गामा आपल्या जहाजामार्फत दक्षिण आफ्रिकेच्या दक्षिण भागाला, आफ्रिका खंडाला वळसा घालून म्हणजेच केप ऑफ गुड होपपर्यंत अनेक जण येऊन गेलेले होते. पण केप ऑफ गुड होप ओलांडून भारताच्या दिशेने प्रवास करणारा वास्को द गामा हा पहिला युरोपियन म्हणून ठरला जातो.
ज्यानं हिंदुस्थानच्या धर्तीवरती पाय ठेवला, ज्यानं हिंदुस्थानच्या पश्चिम किनाऱ्यावरती कालिकतमध्ये पाय ठेवला किंवा आगमन केलं, तो पहिला युरोपीय माणूस किंवा पहिला युरोपीय व्यक्ती, पहिला युरोपीय प्रवासी म्हणून आपल्याला वास्को द गामाचं नाव घ्यावं लागेल. हा पोर्तुगीज होता, पोर्तुगालमधून आलेला होता. पोर्तुगालमधूनच का आला? स्पेनमधून का आला नाही? कुणी फ्रान्समधून का आला नाही? इटलीमधून का आला नाही? महत्त्वाचा फरक याच्यामध्ये असा आहे, युरोपीय जेवढे देश होते, बऱ्याच देशांना समुद्र लाभलेला आहे आणि खलाशी, नाविक याच्यामध्ये, जलप्रवास याच्यामध्ये बरेचसेच पुढारलेले देश या युरोपमध्ये होते किंवा आहेत. या युरोपमधला वास्को द गामा पोर्तुगीज जिथं जिथं साम्राज्य विस्ताराच्या निमित्तानं, व्यापाराच्या निमित्तानं जिथं जिथं युरोपमधले देश गेलेले आहेत, तिथं तिथं पहिल्यांदा कोणी पोचलं असेल तर हे पोर्तुगीज पोचलेले आपल्याला दिसून येतं. कारण पोर्तुगीज खलासी, पोर्तुगीज नाविक, पोर्तुगीज जलप्रवासी अतिशय निडर, निर्भय आणि जोखीम पत्करून भाग घेणारे, प्रवास करणारे म्हणून ओळखले जात होते. आणि मग वास्को द गामा केप ऑफ गुड होपला वळसा घालून आल्यानंतर कालिकत बंदरामध्ये उतरला. कालिकतमध्ये त्याचं आगमन झाल्यानंतर कालिकतमध्ये जो राज्य करत होता, कालिकत आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरावरती, तो झामोरी नावाचा राजा आश्चर्यचकित झाला. त्यानं त्याचं स्वागत केलं. कधी? तर ही घटना घडली 1498 मध्ये. वास्को द गामा पहिल्यांदा हिंदुस्थानच्या धर्तीवरती उतरला. पहिल्यांदा पोर्तुगीज आले कालिकतमध्ये. झामोरीनं प्रचंड स्वागत केलं, त्याचं आदरातिथ्य केलं. हिंदुस्थानचं एक वैशिष्ट्य आहे, आदरातिथ्याच्या बाबतीमध्ये हिंदुस्थानसारखा देश जगाच्या पाठीवर दुसरा नाही. अर्थात हे आदरातिथ्य पुढं कितीतरी वर्ष, हे आदरातिथ्य पुढं 1961 पर्यंत महाग पडेल पोर्तुगीजांचं, ह्याची त्याला किंचित ही कल्पना नव्हती. पण येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करणं हे या मातीमध्ये आहे आणि या अनुषंगाने त्यानं त्याचं स्वागत केलं. एकदा, दोनदा, तीनदा वास्को द गामानं 3 प्रवास केले. 3 वेळा तो या कालिकतमध्ये आला, झामोरीनला भेटला. काही वेळा त्यांच्यात वाद झाले. पदार्थांची जहाजं घेऊन व्यापाराच्या निमित्तानं वास्को द गामानं प्रवास केला. आणि याच्या पाठोपाठ मग हिंदुस्थानमध्ये ज्या सत्ता आल्या, त्या सत्तांचा क्रम, त्या सत्तांची वर्ष आणि जिथं जिथं त्यांनी आपल्या वकारी स्थापन केल्या, ते महत्त्वाचं आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. 1498 मध्ये पोर्तुगीज कालिकत वास्को द गामा इथं येऊन पोहोचला. पहिली सत्ता युरोपीय जी आली, पहिला माणूस युरोपातला जो आला तो वास्को द गामा 1498 मध्ये हिंदुस्थानच्या कालिकतमध्ये आला. दुसरं, त्यांच्या पाठोपाठ 1595 मध्ये डच आले. पुलिकतला त्यांनी, तामिळनाडूमध्ये पुलिकतला त्यांनी आपल्या वकारी स्थापन केल्या. 1608 मध्ये इंग्रज आले, सुरतला वकार स्थापन केली. 1616 मध्ये डॅनिश आले, ट्रांकेबारला त्यांनी वसाहत सुरू केली. 1664 मध्ये शेवटी फ्रेंच आले, पांडिचेरीला त्यांनी आपलं बस्तान बसवलं. हा क्रम महत्त्वाचा. कुठे कुठे यांनी वखारी स्थापन केल्या ते महत्त्वाचं. एक माहोल लक्षात येतोय का बघा तुमच्या? या सगळ्या लोकांनी, सगळ्या युरोपीय कंपन्यांनी आपापल्या वकारी स्थापन करण्यासाठी तिथल्या स्थानिक राज्यकर्त्यांच्या परवानग्या घेतल्या. ब्रिटिशांनी तर खास आपला वकील पाठवला जहांगीर बादशाहच्या दरबारामध्ये. आणि हा वकील पाठवत असताना त्याचं नाव होतं थॉमस रो, कॅप्टन हॉकिन्स. या दोघांनी ज्यावेळेला जहांगीर बादशाहची भेट घेतली, त्यावेळी जहांगीर बादशाहनं त्यांना व्यापाराची परवानगी दिली संपूर्ण हिंदुस्थानमध्ये. आणि मग गुजरात वगैरे, कलकत्त्याला, त्या ठिकाणी त्यांनी आपल्या वकारे स्थापन केलेल्या दिसून येतात. दुसरी गोष्ट, असं बऱ्याच ईस्ट इंडिया कंपनी, वेगवेगळ्या देशामधल्या, युरोपातल्या आपापल्या कंपन्या आपापल्या देशाची परवानगी घेऊन हिंदुस्थानमध्ये व्यापार करण्याच्या निमित्तानं आल्या. ते या क्रमानं, अगदी स्वीडिश असेल, डॅनिश असेल, आणखी काय असेल, इटालियन कंपनी, ह्या सगळ्या कंपन्यांनी भारतामध्ये आगमन केलं. कमी जास्त ठिकाणी त्यांनी आपलं बस्तान बसवलं. यांची एक आयडिया होती, यांची एक पद्धत होती. समजा सुरतमध्ये वकार स्थापन केली, हुगळीला वकार स्थापन केली, माल साठवायचं गोडाऊन सुरू केलं आणि व्यापाराच्या निमित्तानं तिथं केंद्र सुरू करायचं आणि त्या केंद्राची सुरक्षा म्हणून, वकाराची सुरक्षा म्हणून आपले सैनिक त्याच्याभोवती ठेवायचे संरक्षणासाठी. हळूहळू त्यांनी हिंदुस्थानचा अभ्यास केला. या कंपन्यांनी व्यापार सुरू केला, प्रचंड नफा कमवला. आणि नफा कमवत असताना हिंदुस्थानमध्ये या कंपन्या आपापसामध्ये भांडू लागल्या. कोणाच्या वाटणीला किती व्यापार येतो याच्या निमित्तानं त्यांच्यामध्ये खटके उडायला लागले, त्यांच्यामध्ये युद्धसुद्धा झाली. आणि म्हणून पोर्तुगीज, डच, इंग्रज, डॅनिश, फ्रेंच ह्या सगळ्यांच्यामध्ये युरोपमधले जे ताकदवर देश म्हणतो, ज्यांना आपण स्ट्रॉंग देश म्हणतो, प्रबळ देश म्हणतो, ते फक्त 2 होते. दोन्हीमध्ये इंग्रज आणि फ्रेंच होते. बाकीच्यांना हिंदुस्थानमध्ये ठराविक प्रदेशापुरतं सीमित राहावं लागलं, कारण त्याच्या पाठीमागं त्यांच्या देशाची ताकद कमी होती. ज्यावेळेला युरोपमध्ये इंग्रजांचं वर्चस्व होतं, फ्रेंचांचं वर्चस्व होतं, सप्तवार्षिक युद्धसुद्धा इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये युरोपमध्ये झालेलं होतं, त्यावेळेला त्या कंपन्या इकडे भांडत होत्या.
त्यांच्यामध्ये युरोपमध्ये मैत्री झाली इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये की इकडे त्यांच्यामध्ये मैत्री व्हायची, तिकडे भांडणं युद्ध सुरू झाले की इकडे युद्ध सुरू व्हायचं. अशा पद्धतीनं इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये शेवटची वर्चस्ववादाची हिंदुस्थानमध्ये कुणी व्यापार करायचा, हिंदुस्थानमध्ये व्यापाराची मक्तेदारी कुणाची पाहिजे याच्यावरून वाद झाला किंवा युद्ध झालं. ते वादिवादचं युद्ध 1760ला झालेलं होतं. आणि म्हणून 1760ला शेवटचं वादिवादचं युद्ध जे झालं ब्रिटिश आणि फ्रेंच यांच्यामध्ये, त्याच्यामध्ये ब्रिटिशांना विजय मिळाला. आणि ब्रिटिशांना विजय मिळाल्यामुळं हिंदुस्थानवरती कुणाचं राज्य पुढे सुरू झालं, 1947पर्यंत ब्रिटिशांचं राज्य सुरू झालं. हे ईस्ट इंडिया कंपनी संपूर्ण ब्रिटन याच्यामध्ये सामील नव्हतं. एका कंपनीनं या देशामध्ये बस्तान बसवण्यासाठी, व्यापार वाढवण्यासाठी केलेला हा सर्व घटनाक्रम होता. आणि म्हणून ह्या ईस्ट इंडिया कंपनी असेल, फ्रेंचांची कंपनी असेल, यांच्या सगळ्या वादामध्ये सर्वात शेवटी विजय झाला वादिवादच्या युद्धामध्ये तो इंग्रजांचा. आणि इंग्रजांनी बहुतांश बाकीच्यांना हाकलून दिलं किंवा लिमिटेड प्रदेशामध्ये ठेवलं आणि मग आपली सत्ता हिंदुस्थानमध्ये प्रस्थापित केलेलं आपल्याला दिसून येतं. दुसरी गोष्ट, या क्रमानं आलेले युरोपियन व्यापारी ज्यावेळेला आपापल्या कंपनीच्या मार्फत हिंदुस्थानमध्ये व्यापार करत होते त्यावेळेला हिंदुस्थानमधली काय परिस्थिती होती. 100 वर्ष झाली. ज्यावेळेला 1498मध्ये पोर्तुगीज आले, 1595ला डच आले. 100 वर्ष एखादी व्यापारी कंपनी इथं व्यापार करते, काम करते, राज्य करते काही ठराविक प्रदेशावरती. मग ब्रिटिश येतात, ब्रिटिश पुढे कितीतरी वर्ष राज्य करतात, पांडिचेरीमधनं फ्रेंच निघत नाहीत. या सगळ्या गोष्टींच्या मध्ये इथं काय चाललेलं होतं, हिंदुस्थानमध्ये काय चाललेलं होतं नक्की हे महत्त्वाचं आहे. हिंदुस्थानमध्ये बादशाहीचं राज्य होतं. वेगवेगळ्या दक्षिण भारतामध्ये वेगवेगळ्या शाया होत्या, वेगवेगळे साम्राज्य होतं. आणि म्हणून हे साम्राज्य जोपर्यंत औरंगजेब बादशाह होता तोपर्यंत ब्रिटिशांना मुघल सत्तेचं भय होतं, प्रबळ असल्या मुघल सत्तेचं भय होतं. पण 1707ला ज्यावेळेला औरंगजेबचा मृत्यू झाला त्यावेळेला औरंगजेबाचे जेवढे सुभेदार होते बंगाल, पंजाब, राजस्थान वगैरे या सगळ्या भागामध्ये त्यांनी आपापलं स्वातंत्र्य म्हणजे आपापला प्रांत सांभाळायला सुरू केलं. आणि कुणीही औरंगजेबाच्या नंतर जो बादशाह आला त्याचं आधिपत्य मानायला नकार दिला. थोडक्यात सांगायचं तर औरंगजेबानंतर आलेले जेवढे बादशाह होते, मुघल सत्तेचे सत्ताधिकारी होते, ते कमकुवत होते, प्रबळ नव्हते, वीक होते. आणि म्हणून अशी ही राजकीय परिस्थिती ब्रिटिशांना असेल, युरोपियनांना असेल, या देशामध्ये पाय रोवायला महत्त्वपूर्ण ठरलेली होती. एक महत्त्वाचं विधान मी इथं करू इच्छितो. मुघल सत्तेचा पाडाव जर कोणी केला असेल तर मराठ्यांनी केलेला होता. हिंदुस्थानमध्ये मराठ्यांच्या सत्तासुद्धा प्रबळ होत्या हिंदुस्थानमध्ये. आणि म्हणून मराठ्यांचा पराभव करून या देशामध्ये इंग्रजांनी आपलं बस्तान बसवलेलं होतं. त्याच्यापूर्वी वेगवेगळ्या सत्ताधीशांनी, वेगवेगळ्या युरोपीय लोकांनी आपापल्या ठिकाणी वकारी स्थापन केल्या. आणि स्थापन करत असताना भारतामध्ये जेवढे सत्ताधीश होते त्यांच्यामध्ये आपापसामध्ये लढायला प्रवृत्त केलं. त्यांच्यामध्ये युद्ध केली, भांडणं लावली. समजा मराठी आणि निजाम यांचं युद्ध असेल तर निजामाची बाजू घ्यायची, एका वेळेला मराठ्यांची बाजू घ्यायची आणि एकाचा पाडाव करायचा. हा पाडाव करत मग आपलं बस्तान बसवायचं. हे बस्तान बसवत असताना हे सुद्धा आपापसामध्ये भांडायचे. आणि ह्या आपापसामध्ये ब्रिटिशांचा विजय झालेला होता. वादिवादच्या लढाईने मी आत्ता सांगितलेलं होतं. आणि म्हणून ज्या प्रमुख भारतीय सत्तांचा पराभव ब्रिटिशांनी केला तो बंगालमध्ये प्लासीच्या लढाईमध्ये मुघलांचा पराभव केला. मुघलानंतर आलेले तिथला जो सुभेदार अलीवर्दी खान होता, पुन्हा मुर्शिद कुली खान होता, त्याच्यानंतर अलीवर्दी खान होता, सिराजुद्दौला होता आणि बंगालचा पराभव केलेला होता. मराठ्यांशी तुम्हाला माहिती असेल एक वेलस्ली नावाचा हा गव्हर्नर जनरल आलेला होता हिंदुस्थानमध्ये. तैनाती फौज आपण पुढे बघणार आहोत. पेशवाई समाप्त केली 1802ला, तो तैनाती फौज स्वीकारावी लागली. 1818ला पेशवाई नष्ट केली. सांगायचा उद्देश हा की इंग्रजांनी एक करून निजामाला संपवलं, मुघलांना संपवलं, मराठ्यांना संपवलं, टिपूला संपवलं, हैदर अली व टिपू यांना संपवलं. अफगाणांशी संघर्ष केला, सिंधशी संघर्ष केला, नेपाळशी संघर्ष केला आणि हळूहळू 1757च्या साधारणपणे 1857च्या बंडापर्यंत संपूर्ण भारत काबीज करण्यामध्ये ब्रिटिशांनी आघाडी घेतलेली आपल्याला दिसून येते. आता ही ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली 1600मध्ये 31 डिसेंबरला. 1602मध्ये भारतात आली. 1608ला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सुरतला त्यांनी वकार स्थापन केली. ह्या ईस्ट इंडिया कंपनीने सुरुवातीला व्यापार सुरू केल्यानंतर व्यापाराच्या निमित्तानं इथल्या राज्यकर्त्याशी संधान बांधलं.
इथला अभ्यास केला. अभ्यास केल्यानंतर इथं कुठं किती पाणी मुरतंय ह्या सगळ्याचा अभ्यास केला. अभ्यास केल्यानंतर इथल्याच सत्ताधीशांना एक 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 करून पराभूत केलं आणि हळूहळू बंगाल, बिहार, ओरिसा, मुंबई सगळे प्रांत आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली. ही ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली ती 31 डिसेंबर 1600 मध्ये आणि 1608ला वकार स्थापन केली. 1608ला वकार स्थापन केल्यानंतर साधारणपणे ईस्ट इंडिया कंपनीचं लक्षात ठेवण्यासारखा महत्त्वाचा पहिला जो गव्हर्नर होता रॉबर्ट क्लाइव्ह. कुणी मद्रासला काम करत होतं, कुणी मुंबईला काम करत होतं, कुणी कोलकात्याला काम करत होतं, पण या सगळ्यांचा उद्देश हाच होता की ईस्ट इंडिया कंपनीचा विकास झाला पाहिजे, सोबत आपलाही विकास झाला पाहिजे आणि ब्रिटिशांची सत्ता, कंपनीची सत्ता या देशामध्ये टिकली पाहिजे. यांच्या बाकीच्यांच्या तुलनेमध्ये हा एक त्यांचा उद्देश होता. रॉबर्ट क्लाइव्ह याच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगायला पाहिजे की प्लासीची लढाई ही 1757ला झाली. डेट होती 23 जून. का सांगतो, कशा पद्धतीनं झालेली होती प्लासीची लढाई. प्लासीच्या लढाईमध्ये रॉबर्ट क्लाइव्हचा रोल अतिशय महत्त्वाचा होतो. आजही बंगाल महत्त्वाचं स्टेट आहे देशामध्ये. हिंदुस्थानमध्ये पूर्वीही स्टेट होतं. बंगालची फाळणी 1905ला पुढं झाली. तुम्हाला हेही माहीत असेल. म्हणजे बंगाल या शब्दाभोवती किती वलय आहे, होतं आणि राहील हेही महत्त्वाचं आहे. आणि म्हणून बंगाल हा त्यावेळेचा अतिशय श्रीमंत असणारा प्रांत होता. बंगालचा औरंगजेबाचा मृत्यू झाल्यानंतर मुर्शिद कुली खानची सत्ता, बंगालचा नवाब होता तो. मुर्शिद कुली खान नंतर काही वेळा अलीवर्दी खान झाला थोडे दिवस आणि त्याच्यानंतर सिराज उद्दौला झाला. म्हणजे साधारणपणे सिराज उद्दौला हा बंगालचा नवाब होता. ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या मार्फत हुगळीला आपली वकार स्थापन केलेली होती. फोर्ट ऑफ विल्यम हा किल्ला होता तिथं. त्या किल्ल्यामध्ये त्यांनी वकार स्थापन केलेली होती. त्याच्याभोवती बांधकाम केलेलं होतं, सुरक्षेसाठी सैनिक ठेवलेले होते आणि या कंपनीचे अधिकारी जसा व्यापार करत होते, व्यापारामधून काही महसूल सिराज उद्दौलाला बंगालच्या नवाबाला द्यावा लागत होता. तो देऊन सुद्धा बराचसाच तेवढाच व्यापार हे कंपनीचे अधिकारी एक्स्ट्रा करत होते, कर बुडवून करत होते, महसूल बुडवून करत होते. तो वैयक्तिक व्यापार करत होते आणि म्हणून ईस्ट इंडिया कंपनी एवढी श्रीमंत झाली की त्या कंपनीचा प्रत्येक ऑफिसर काही ठराविक सोडले तर आपला वैयक्तिक व्यापारसुद्धा कंपनीच्या नावाखाली सुरू ठेवत होते. आणि मग हा सुरू ठेवल्यानंतर कंपनीचा महसूल, कंपनीचा जो कर होता तो कर बुडू लागला आणि कर बुडाल्यामुळं बंगालमध्ये प्रचंड आर्थिक परिस्थिती निर्माण झाली, टंचाईची परिस्थिती निर्माण झाली. ही टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर बंगालचा नवाब जो होता सिराज उद्दौला, त्याला थोडक्यात त्याच्या लक्षात आलं की या सगळ्याच मूळ, ह्या सगळ्याची जड कशामध्ये आहेत. तर कंपनीमध्ये चालत असलेला भ्रष्टाचार, कंपनीच्या नावाखाली सुरू असलेला यांचा वैयक्तिक व्यापार, यांचा कर बुडवेपणा, महसूल बुडवेपणा, याच्यामुळं बंगाल कंगाल होत चाललेला आहे आणि ईस्ट इंडिया कंपनी श्रीमंत होत चाललेला आहे. म्हणून सिराज उद्दौला बंगालच्या नवाबानं त्यावेळेला बंगालमध्ये असणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रमुखाला अनेक वेळा सजेशन्स दिल्या, अनेक वेळा सांगितलं, सूचना दिल्या, अनेक वेळा आदेश दिले की हा तुमचा व्यापार कंपनीचा आहे, जो वैयक्तिक व्यापार आहे, कर बुडवण्याचा तुमचा प्रकार आहे तो थांबवा. तरी पण बंगालच्या या ईस्ट इंडिया कंपनीनं काही ऐकलं नाही आणि म्हणून चिडून सिराज उद्दौला या नवाबानं त्या कंपनीवरती हल्ला केला. त्या कंपनीच्या वखारीवरती हल्ला केला. हल्ला केल्यानंतर जवळजवळ एक अंधार कोठडीची घटना म्हणून प्रसिद्ध आहे आणि या अंधार कोठडीच्या या घटनेमध्ये बरेचसेच पोलीस ब्रिटिशांचे किंवा बरेचसेच ब्रिटिशांचे कर्मचारी, अधिकारी, अंधार कोठडी याचा अर्थ एका 10x10 रूमच्या मध्ये 100पेक्षा जास्त ब्रिटिशांच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवलेलं होतं. श्वास गुदमरून बऱ्यापैकी त्यांचा मृत्यू झालेला होता. यालाच इतिहासामध्ये अंधार कोठडीची घटना असं म्हटलं जातं. ही अंधार कोठडीची घटना झाल्यानंतर रॉबर्ट क्लाइव्ह त्यावेळेला मद्रासचा गव्हर्नर होता आणि मद्रासमधून तो सैन्य वगैरे घेऊन बंगालमध्ये पोहोचला आणि बंगालमध्ये पोहोचण्या अगोदर त्याने एक षडयंत्र केलं. कोणतं षडयंत्र केलं पहा. सिराज उद्दौलाशी आता आपल्याला लढायचं आहे. त्यानं आपल्या फोर्ट विल्यमवरती हल्ला केलेला आहे, अंधार कोठडीची घटना झालेली आहे आणि म्हणून ज्या वेळेला प्लासीला तो आला त्यावेळेला प्लासीचं युद्ध होण्याच्या अगोदर 23 जून 1757च्या अगोदर सिराज उद्दौलाचा एक सेनापती होता, मुख्य सेनापती मीर जाफर, त्याला आपल्याकडे वळवून घेतलं. पुढे सांगितलं सिराज उद्दौला, बंगालच्या नवाबाचा जर पराभव झाला तर तुला बंगालचं नवाबपद देण्यात येईल. आणि अशा आमिषानं ऐन युद्धाच्या वेळेला सिराज उद्दौलाचा मुख्य सेनापती की ज्याच्यावरती त्याची जास्तीत जास्त युद्धाची भिस्त होती, ज्याचं सैनिक जास्तीत जास्त ऐकत होते, सैन्यामध्ये ज्याचं कमांड होतं, त्याला
23 जून 1757ला युद्धाच्या दिवशी बघितलं तर हा बरोबर उलट दिशेला म्हणजे रॉबर्ट क्लाईव्हच्या बाजूला जाऊन उभा राहिलेला आहे आणि रक्ताचा एकही थेंब न सांडता प्लासीचं युद्ध रॉबर्ट क्लाईव्हनं जिंकलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून 2-3 वाक्य इथं महत्त्वाची लक्षात ठेवायची की रॉबर्ट क्लाईव्हला ब्रिटिश सत्तेचा पाया घालणारा गव्हर्नर म्हटलं जातं. रॉबर्ट क्लाईव्हला ब्रिटिश सत्तेचा पाया घालणारा इंग्रज म्हटलं जातं. रॉबर्ट क्लाईव्ह चाणाक्ष होता. त्याला माहिती होतं कदाचित युद्धामध्ये आपण जिंकणार नाही, आपण अजून कमकुवत आहोत थोड्या प्रमाणामध्ये आणि युद्धामध्ये जिंकणार नाही म्हटल्यानंतर कूटनीतीची भाषा वापरून त्यांना आमिष दाखवून ज्यावेळेला मिर्जापूरला म्हणजे सिराजुद्दौला जो बंगालचा नवाब होता त्याला फितवलं, आपल्या बाजूला घेतलं आणि प्लासीचं युद्ध जिंकलं. प्लासीचं युद्ध जिंकलं आणि प्लासीच्या युद्धानंच भारतामध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया घातला. प्लासीच्या लढाईमुळे भारतात ब्रिटिश मजबूत झाले. प्लासीच्या युद्धामुळे बंगालमध्ये ब्रिटिशांचा पाया हा अतिशय मजबूत झाला. पर्यायाने देशामध्ये ब्रिटिशांचा पाया मजबूत झाला. प्लासीची लढाई जर जिंकली नसती तर ब्रिटिशांना खूप त्रास सोसावा लागला असता, कदाचित कंपनीला गुंडाळावं लागलं असतं. एवढं महत्त्व प्लासीच्या लढाईचं आहे. वेगवेगळ्या इतिहासकारांनी असंही सांगितलेलं आहे की प्लासीचे युद्ध हे एक मैलाचा दगड मानला जातो भारतीय इतिहासामध्ये, हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये. प्लासीच्या युद्धाच्या वेळेला बरेचसे सत्ताधीश होते, त्यावेळेला ज्यांनी कुणी या युद्धामध्ये भाग घेतला नाही, नवाबाच्या बाजूने भाग घेतला नाही, मराठे होते, सगळे होते, पण ते बाजूला राहिले. बघूया काय सामना होतो यांच्यामध्ये. पण त्यांच्या हे लक्षात आलं नाही की प्लासीच्या लढाईमुळे देशाच्या भाग्याचा विषय पुढे आलेला आहे, देशाच्या स्वातंत्र्याचा विषय पुढे आलेला आहे. परकीयांचा आणि स्वतः इतर देशीयांचा हा संघर्ष आहे. कोणाच्या लक्षात येण्याइतपत परिस्थिती फॉरवर्ड झालेली नव्हती, पुढाकार झालेली नव्हती. आणि म्हणून दुर्दैवानं असं म्हणावं लागतं की प्लासीच्या युद्धामध्ये ब्रिटिशांना विजय मिळाला म्हणण्यापेक्षा ईस्ट इंडिया कंपनीला विजय मिळाला आणि हाच विजय पुढं कितीतरी वर्ष भारताला गुलामगिरीत टाकणारा, ढकलणारा विजय ठरलेला आपल्याला दिसून येतो. या अनुषंगानं पाहिलं तर रॉबर्ट क्लाईव्हला इथल्या मातीमध्ये, इथल्या हिंदुस्थानमध्ये प्लासीच्या युद्धानं ब्रिटिश सत्तेचा पाया घालण्याची एक संधी मिळालेली होती आणि ही संधी मिळाल्यानंतर त्याचा बरोबर जास्तीत जास्त फायदा हा रॉबर्ट क्लाईव्हनं घेतलेला दिसून येतो. आणि मग रॉबर्ट क्लाईव्ह ज्यावेळेला दुसऱ्यांदा आला हिंदुस्थानमध्ये त्यावेळेला त्यानं दुहेरी राज्यव्यवस्था आणली, ड्युअल सिस्टम. दुहेरी राज्यव्यवस्था अशासाठी आणली, आपण ह्या 4-5 व्हायसरॉयांची थोडी पुन्हा त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत, पण आता थोडी माहिती मी त्याची देतो. दुहेरी राज्यव्यवस्था अशी आली, त्यावेळेला राज्यकारभार करायचा त्या नवाबानं, जो कोणी मिर्जापूर झालेला होता, पुन्हा मीर कासिम झालेला होता, त्या नवाबानं काम करायचं, राज्यकारभार करायचा, पण कर मात्र वसूल करून द्यायचा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला. त्याला दुहेरी राज्यव्यवस्था म्हणतो आपण. फौजदारी दिवाणी अधिकार जे असतील ते सगळे मिळाले या रॉबर्ट क्लाईव्हच्या ईस्ट इंडिया कंपनीला आणि म्हणून रॉबर्ट क्लाईव्हनं चाणाक्ष पद्धतीनं दुहेरी राज्यव्यवस्था आणली. ती व्यवस्था पुढं 74 साली जो रेग्युलेटिंग ॲक्ट आला, रॉबर्ट क्लाईव्हनं या देशामध्ये प्लासीच्या युद्धानं ब्रिटिश सत्तेचा पाया घातला. पाया घातल्यानंतर तो पुन्हा मायदेशी परत गेला आणि त्याच्यानंतर आलेला गव्हर्नर जनरल हा होता वॉरन हेस्टिंग्ज नावाचा. 1773 साली रेग्युलेटिंग ॲक्ट आला. ब्रिटिशांना कळायला लागलं की ईस्ट इंडिया कंपनी प्रचंड श्रीमंत झालेली आहे, या देशामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं प्रचंड लूट आरंभलेली आहे. तुम्हाला माहिती असेल पुढं जाऊन तर ईस्ट इंडिया कंपनीनं एवढी लूट आरंभलेली होती या प्लासीच्या युद्धानंतर वॉरन हेस्टिंग्जला या ईस्ट इंडिया कंपनीवरती ब्रिटिश संसदेला काही निर्बंध लादावे, काही हे करावं, नियंत्रण आणावं त्याच्यावरती असं वाटू लागलं. म्हणून रेग्युलेटिंग ॲक्ट आला. नियंत्रण कायदा 1773 साली आणलेला होता. 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट. याच कायद्यानं वॉरन हेस्टिंग्जनं देशामध्ये फौजदारी दिवाणी न्यायालयं सुरू केली. याच कायद्यानं देशामध्ये सुप्रीम कोर्ट सुरू केलं. पुढे लॉर्ड कॉर्नवॉलिस आला 1792-94च्या दरम्यान. लॉर्ड कॉर्नवॉलिसनं या देशामध्ये वेगवेगळ्या जमीनदारी पद्धती सुरू केल्या. कायमधारा नावाची पद्धत सुरू केली. शेतकऱ्यांची लूट करण्याचं काम त्यानं केलं. लॉर्ड कॉर्नवॉलिसनं कॉर्नवॉलिस कोड म्हणून तयार केला. लॉर्ड वेलेस्ली 1799च्या दरम्यान हिंदुस्थानमध्ये आला. त्यानं तैनाती फौज तयार केली. ही तैनाती फौज तयार केल्यानंतर तैनाती फौजेचं स्वरूप असं होतं की ब्रिटिशांनी आपली एक वेगळी फौज तयार केली. ती फौज तयार केल्यानंतर ज्या कुणाला आवश्यक असेल, सुरक्षेविषयी भीती असेल, त्यांना ती फौज वेतनावरती पाठवायची व्यवस्था केली. त्यांनी बाजीरावाकडं, दुसरा बाजीराव त्यावेळेला होता, निजाम होता, टिपू सुलतान होता, यांना सांगितलं तुम्हाला जर कुणाकडून भीती असेल, इतर देशीय राजकर्त्यांच्याकडून भीती असेल तर आमची तैनाती फौज तुमच्या पदरी ठेवा, त्याचा सगळा खर्च तुम्ही करा. आणि म्हणून या तैनाती फौजेच्या मार्फत ब्रिटिशांनी संपूर्ण इथल्या संस्थानिकांच्या मध्ये, संपूर्ण इथल्या अंतर्देशीय राजांच्या मध्ये
आपले जासूस पेरले, आपली माणसं पेरली, आपले अधिकारी पेरले आणि संपूर्ण कुणीही ज्या वेळेला समजा 1802ला दुसरा बाजीराव वसईचा तह झाला आणि दुसऱ्या बाजीरावनं तैनाती फौज स्वीकारली, त्याच्या अगोदर पहिल्यांदा निजामानं स्वीकारली, हैदराबादच्या टिपू सुलताननं स्वीकारली पुन्हा. हे सगळं केल्यानंतर त्या तैनाती फौजेची कार्यक्षमता किंवा त्या तैनाती फौजेची कार्यपद्धती अशी होती की कुणालाही तैनाती फौजेला विचारल्याशिवाय त्या संस्थानिकाला किंवा त्या राजाला कुणाशी बाहेर संबंध ठेवता येत नव्हता. एवढी महत्त्वाची ही तैनाती फौजेची निर्मिती लॉर्ड वेलेस्लीनं केलेली होती. त्याच्यानंतर आलेला लॉर्ड बेंटिंक हा थोडासा समाज सुधारणेच्या बाबतीमध्ये आपल्याला महत्त्वाचा ठरतो. राजाराम मोहन राय यांच्या मदतीनं आणि तैनाती फौजेची लॉर्ड बेंटिंकनं राजाराम मोहन राय यांच्या मदतीनं सतीची प्रथा, सतीची चाल बंद करण्याचं एक महत्त्वाचं काम केलेलं होतं. याच्याशिवाय लॉर्ड बेंटिंकनं इंग्रजी भाषेची सुरुवात, प्रशासनामध्ये जी भाषा इथं उपयोगी आहे त्या इंग्रजी भाषेची सुरुवात केली. लॉर्ड डलहौसी आला आणि मात्र सगळं विस्कटलं. म्हणण्यापाठीमागं उद्देश असा की लॉर्ड डलहौसीनं पुढं होणारं जे 1857चं बंड आहे त्या 1857च्या बंडाचा पाया घातला असं म्हटलं तरी चालेल. या सगळ्यांनी थोडं काम इथं असंतोष सुरू होता, वाढत होता. पण लॉर्ड डलहौसीनं सुरू केलेल्या काही कार्यक्रमामुळे, लॉर्ड डलहौसीनं घेतलेल्या काही निर्णयामुळं, उदाहरणार्थ दत्तक वारस नामंजूर करून अनेक संस्थाने त्यांना खालसा केली. राज्यकारभारामध्ये गोंधळ आहे म्हणून त्यांना अनेक संस्थानं खालसा केली. उदयपूर असेल, झाशी असेल, सातारा असेल, संबळपूर असेल, जयपूर असेल, अवध असेल, वेगवेगळी संस्थानं खालसा केली आणि खालसा केल्यानंतर त्या संस्थानामधले सगळे बेकार झाले, राजे बेकार झाले, त्यांना वेतन देऊन बाहेर काढण्यात आलं, किल्ले सोडावे लागले त्यांना. त्यांच्या पदरी असणारे सगळे जे कोणी कर्मचारी असतील, कुणी आणखी सेवा करणारे असतील ते सगळे बेकार झाले, त्यांचं सैन्य बेकार झालं आणि पर्यायानं त्या देशामध्ये 1857च्या बंडाचे पडगम वाजू लागले. मित्र हो, ईस्ट इंडिया कंपनीनं 1857पर्यंत 1608 पासून या देशावरती राज्य केलं नव्हे, या देशाची लूट केली. दादाभाई नौरोजी एका त्यांच्या आर्थिक थेअरीमध्ये म्हणतात की गजनीच्या महम्मदानं 17 वेळा स्वाऱ्या करून सुद्धा हिंदुस्थानची जेवढी लूट केली नव्हती तेवढी लूट एका दिवसामध्ये ईस्ट इंडिया कंपनीनं भारताची लूट केलेली होती. आणि म्हणून मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे सोन्याची खाण असलेला हिंदुस्थान भुके कंगाल करण्याचं काम या लोकांनी, या ईस्ट इंडिया कंपनीनं अनेक युरोपीय लोकांनी केलेलं दिसून येतं. आणि यातूनच पुढं 1857चं बंड झालं. हे बंड अतिशय निर्णायक होतं. कुणी बंडाला बंड म्हणतात, कुणी उठाव म्हणतात, कुणी षडयंत्र म्हणतात, कुणी स्वातंत्र्ययुद्ध म्हणतात. याचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये विचार करणार आहोत. पण हे बंड झालं याचा अर्थ एवढ्या वर्षाच्या गुलामगिरीमध्ये इथल्या लोकांनी सोसलेल्या भावनांचा तो उद्रेक होता. इथल्या लोकांनी गमावलेल्या अधिकारांचा तो उद्रेक होता. तो काय होता, कसा होता हे आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, मला आशा आहे तुम्हाला हे समजलं असेल. परीक्षेच्या दृष्टिकोनातून थेरॉटिकल भाग अतिशय महत्त्वाचा आहे. मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे MPSCच्या परीक्षांना असेल किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षांना असेल, घटनांचा क्रम महत्त्वाचा, थेरॉटिकली त्यांच्यामध्ये झालेला अभिसरण महत्त्वाचा. सनाळा वगैरे पाठ करता येतात किंवा नाही केल्या तरी चालतील, पण अलीकडं प्रश्न विचारण्याची जी पद्धत आहे ती पद्धत वेगळी आहे, थेरॉटिकल आहे. अडगळीत पडलेले क्वेश्चन विचारतात, मुद्दे विचारतात. म्हणून या प्रत्येक घटनेचा संपूर्ण अँगलनं आपल्याला अभ्यास करावा लागेल. आणि हा अभ्यास करत असताना नेहमी परीक्षेला काय प्रश्न आलेले आहेत, काय प्रश्न येतील याचाही आपण विचार विनिमय करणार आहोत. तर समजलं असेल अशा आशा आहेत. धन्यवाद. जय हिंद.